भात पिकामध्ये 6-7 प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामध्ये पहिली म्हणजे येलो स्टेम बोरड. त्याला आपण खोडकीड म्हणून देखील ओळखतो. तर या खोडकिडीच्या प्रादुर्भावामध्ये आपल्या भात पिकामध्ये डेड हार्टची समस्या येते. म्हणजेच काय, की जी स्टेम असते किंवा जे भात पीक असतं ते आपण हलक्या हाताने जरी ओढलं तरी ते पूर्णपणे आपल्या हातात येऊन जातं. दुसरी जी कीड आहे ती म्हणजे ब्राउन प्लांट हॉपर. त्याला आपण तुडतुडे म्हणून देखील ओळखतो. ह्या किडीचा प्रादुर्भाव म्हणजे थोडक्यात काय, की खूप जास्त संख्येमध्ये हे खालच्या बाजूला किडी आपल्या पिकावर हल्ला करतात. त्याच्यामुळे पूर्णपणे ते पीक त्या स्पॉटमध्ये मरायला लागतं. म्हणजे फोटोत दाखवल्याप्रमाणे आपल्या भात पिकामध्ये एक प्रकारचा पॅच अशा प्रकारे मेलेला दिसायला सुरुवात होतो आणि तो जास्त प्रमाणात वाढू लागतो. पुढची जी कीड आहे ती म्हणजे लीफ फोल्डर. फोल्डर म्हणजे थोडक्यात काय, ह्या किडीमध्ये जी अळी जी असते ती पानात आतल्या बाजूने येऊन पाण्याला गुंडाळून घेते. त्याला आपण पाने गुंडाळणारी अळी देखील म्हणतो आणि मधून ती खायला सुरुवात करते. ह्या किडीच्या प्रादुर्भावामध्ये जवळपास 60 ते 70% पर्यंत नुकसान होण्याचे चान्सेस असतात. पुढची जी कीड आहे ती म्हणजे गुंडीबग. याला आपण राईस बग अशा नावाने देखील ओळखतो. ह्या किडीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या भात पिकामध्ये एक उग्र घाणेरडा वास यायला सुरुवात होते आणि ह्या किडीच्या प्रादुर्भावाने देखील प्रचंड नुकसान आपल्याला होऊ शकतं. पुढची कीड आहे गॉलमीज. याला आपण गादमाशी नावाने देखील ओळखतो. नारंगी रंगाच्या डासाप्रमाणे ही कीड आपल्याला किंवा ही माशी आपल्याला पाहावयास मिळते. पिकाच्या आत अंडी घालून ही आपल्याला प्रादुर्भाव करत असते. त्यामुळे देखील आपल्याला प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असते. आता ह्या जवळपास सगळ्या किडींवर उपाययोजना म्हणून आपण फ्लुवेंडामाइड, थायमिथोक्झाम, फिप्रोनिल, ॲसिफेट, क्लोरोपायरिफॉस, इमिडाक्लोप्रिड आणि अजून इतर नवीन औषधांचा, जुन्या औषधांचा देखील वापर करत असतो. पण यासोबत मी आपणास सजेस्ट करेल की आपण ॲग्रोथमिसाचा बायोबिटर या नावाच्या प्रोडक्टचा एकदा वापर करून बघा. आता बायोबिटर का बरं? तर बायोबिटर हे सिनेमम वेरम ऑइल युक्त असलेलं कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पद्धतीने काम करणारं वॉटर बेस्ड प्रोडक्ट आहे. मग त्यामुळे जर आपला एखाद्या कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा किंवा इतर कुठल्याही औषधांचा, खतांचा फवारणीचा वेळ असेल, तर त्यामध्ये एकत्र करून आपण याचा वापर करू शकतो. याचा वापर केल्यामुळे मुळांपासून तर पातीच्या टोकापर्यंत पूर्ण आपलं कीड कडू होतं. त्यामुळे एखादी कीड, एखादा पतंग आपल्याकडे उडून आला किंवा आपल्याकडे त्याचा प्रादुर्भाव जरी झाला, तर ते खाऊ न शकल्यामुळे त्याचा कंट्रोल आपल्याला मिळतो. तसेच पुढच्या पिढी येण्यासाठीच्या अंडी देखील त्या किडी आपल्याकडे टाकू शकत नाही. मग अशा प्रकारे बायोबिटरचा नक्की एकदा वापर करून बघा. धन्यवाद.